जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 मध्ये मी श्री चंद्रकांत कवडे आपले स्वागत करीत आहे. गीता ऑलिम्पियाड हे नाव तुम्ही दररोज ऐकत आहात. काय आहे गीता ऑलिम्पियाड याबाबतची थोडीशी माहिती मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेली आहे. आज आपण याच्यामध्ये काय काय आहे ते पाहूया. गीता ऑलिम्पियाड गीता जयंती 2025 साठी ठेवलेली गीता भक्तांसाठी एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना भरपूर अशा प्रकारचं नॉलेज तर मिळणार आहेच, पण शिवाय अगदी वेळ जावा म्हणून चांगली करमणूक व्हावी, त्याचबरोबर आपल्या काही कौशल्यामध्ये वाढ व्हावी यासाठी काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा इथं आहेत. काय काय ऍक्टिव्हिटी आहेत तर इथं क्विजेस आहेत की ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. पझल गेम्स आहेत, व्हिडिओ टास्क आहेत, रायडल्स, रॅपिड फायर म्हणजे 15 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. या ठिकाणी आपल्या बुद्धीचा कस लागला जातो. काही चॅलेंजेस आहेत, मॅचिंग गेम्स आहेत, त्यानंतर स्पेशल क्वेस्ट आणि हे सगळं असून वयानुसार वेगवेगळ्या एज ग्रुपनुसार या ठिकाणी पार्टिसिपंटचे ग्रुप केले जाणार आहेत आणि त्यानुसार त्यांना बक्षिसं मिळणार आहेत. खर तर 1.4 करोड लोकांनी याच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि मग आपण तरी कशाला मागे राहायचं. म्हणून जितक्या शक्य आहे तितक्या लवकरात लवकर तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि तुम्ही या स्पर्धेचा एक घटक होऊन बक्षिसाचे मानकरी व्हा. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्ले गीता प्ले डॉट लिंक आहे. याच्यामध्ये गीतेमध्ये भाग घेण्यासाठी, या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी play.learngita.com या लिंकवर जा आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घ्या. मी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, जवळजवळ महिना झालं. या महिन्यामध्ये खरं तर वेळ कसा जातो हेच कळत नाही. कधी एकदा दिवस उजाडतो आणि आपण या स्पर्धेतील काही टास्क आहेत ते पुरी करण्यासाठी आपला वेळ घालवतो. असं होतं. तुम्ही सुद्धा सहभागी झालात तर तुमचंही असंच होणार आहे. भरपूर अशा प्रकारचं नॉलेज तर मिळेलच, पण आपल्या काही कौशल्यामध्ये सुद्धा नक्की वाढ होईल. तरी सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा असं मी आपणास आवाहन करतो. जय श्री कृष्ण.